गुजरात राज्यातील डांग डिस्ट्रिक्ट जिल्ह्यातील गोंडल विहार येथे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला। स्वच्छ आणि हिरवेगार पर्यावरण असेल तरच निरोगी समाज घडू शकतो असा ठाम विश्वास व्यक्त करत गावकऱ्यांसमवेत वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक वृक्ष माँ के नाम या अभियानाच्या हाकेला प्रतिसाद देत गावकऱ्यांसह मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले। प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला। झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे हे कोणत्याही पुण्यकर्मांपेक्षा कमी नाही। हीच झाडे आपल्या पुढील पिढ्यांसाठी जीवनाचा आधार ठरणार आहेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। गावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गावातील पटेल फलिया परिसरात स्वतः झाड लावून स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करण्यात आले। स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे असा संदेशही यावेळी देण्यात आला। पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे सांगत गावकऱ्यांना कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक विरहित गाव आणि नियमित स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या पवित्र उपक्रमात जिल्हा पंचायत अध्यक्षा सौ निर्मलाबेन गेन, गुजरात विधानसभेचे उपमुख्य सचेतक श्री विजयभाई पटेल तसेच प्रशासनातील विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून गाव स्वच्छ आणि हिरवेगार करण्याचा निर्धार व्यक्त केला। चला आपण सर्वांनी मिळून आपली गावे आणि शहरे स्वच्छ व हिरवीगार बनवूया असा सामूहिक संकल्प करण्यात आला। पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। हा उपक्रम गोंडल विहीर गावासाठी प्रेरणादायी ठरला असून पर्यावरणपूरक आणि स्वच्छ भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।